नमस्कार मित्रो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सई आणि मुक्ता हे फोनवरती बोलत असतात। तर सावनी त्यांना काही बोलू देत नाही आणि सावनी सांगते की तू माझ्या लेकीला बिघडवलं आहे, त्यामुळे तू आता माझ्या लेकीशी बोलायचं नाही आणि फक्त 4 दिवसानंतर माझी लेक तुझ्याजवळ कधी येणार नाही। तर मुक्ता बोलते की 4 दिवसानंतर सई ही माझ्या घरी असणार आहे, सईला मी वचन दिलेलं आहे। त्यामुळे सावनी खूप दुःखी होते आणि सावनी बोलते की पुढची कारवाई तू आता बघ, मी माझ्या वकिलाला सांगून कायमचं सईची कस्टडी मी घेणार आहे असं सावनी बोलते आणि सावनी ही वकिलांसोबत बोलत असते। तर तेवढ्यात सईची तब्येत बिघडते आणि सई ही हॉस्पिटलमध्ये असते आणि हॉस्पिटलमध्ये असताना सावनी तिच्या देखरेखीसाठी बाहेर बसलेली असते। तर तेवढ्यात सावनी फोनवरती बोलत असते। तर तेवढ्यात मुक्ता ही सिस्टरच्या विषयात येते, त्यामुळे सावनीला काहीच समजत नाही आणि सावनीकडनं ती डॉक्युमेंटवरती साईन करून घेते आणि सावनीला काहीच समजत नाही आणि सावनीला वाटतं की आता सई माझ्याकडेच राहणार आहे। तर तेवढ्यात मुक्ता तोंडावरचा कपडा हटवते आणि सावनीला सांगते की सावनी बघ, तुला मी चेकमेट केला आहे, आता तुझ्या डॉक्युमेंटवरती साईन केली आहे, डॉक्युमेंट कोर्टाचं आहे, त्यामुळे या डॉक्युमेंटमध्ये मी लिहिलेलं होतं की सईची कस्टडी माझ्याकडे आहे आणि तुझ्या सहमतीने तू सईची कस्टडी मला देते, त्या डॉक्युमेंट्सवरती तू साईन केली आहे, त्यामुळे सई तुझ्याकडे राहणार नाही। हे ऐकून सावनीला धक्का बसतो आणि सावनी तिथेच चेकमेट होते आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबा। धन्यवाद।